अजून एक महत्त्वाची सूचना आहे, 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला तब्बल 5 प्रारंभिक षटकं हाताळायची आहेत. तुमची जी फर्स्ट मॅच असेल इनिशियल ती 5 ओव्हरची आहे. त्याच्यानंतर तुमची वैयक्तिक जी दुसरी मॅच असेल म्हणजे सेकंड राऊंड असेल तर तो 4 ओव्हरचा असणार आहे. आणि 20 मिनिटांमध्ये जर आपण 5 षटकं हाताळली नाही तर तुम्हाला पॅनल्टी सुद्धा दिली जाणारी महत्त्वाची सूचना आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये, वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं हाताळणं बंधनकारक आहे. चला सुरुवात करायची आहे प्लीज. पंच आपल्याला सुद्धा विनंती, ऑलमोस्ट आपण पाहिलं 1 तासापेक्षा जास्त, अर्थातच आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण आहात. पंचांची कामगिरी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतायत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये मॅच नंबर 1 ला होतीये सुरुवात. 20 मिनिटाचं टायमर तुमचं ऑन झालं मित्रांनो, लक्ष द्या प्लीज, सहकार्य करा, कारण सातत्याने आपण ती सूचना तुम्हाला देतो. एवढा वेळ जर तुम्ही फील्ड सेटअपला घेतला तर मित्र आज टुर्नामेंट होणारच नाहीये. सहकार्य करा थोडंसं. चला प्लीज अभिषेक, सुरुवात करायची आहे. आपला टायमर ऑन झालाय. आपण ही तिसऱ्यांदा सूचना देतोय. 7:33 झाली आहेत. 20 मिनिटाचं टायमर तुमचं ऑन झालं असं आयोजकांच्या मार्फत सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. नेक्स्ट मॅच क्रिस 11 मीरा रोड आणि स्काय रायडर. रेडी राहायचे आपण. क्रिस 11 मीरा रोड आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर. अभिषेकला आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला जॉन्टी आणि विकी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टी आणि विकी जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांवरती जबाबदारी आहे, धावांचं डोंगर उभं करावं लागणार आहे. चला फर्स्ट मॅच साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. प्रशांत चषकाची दुसरी रजनी तुम्ही पाहताय. हलक्या हाताने फक्त पुश केलंय, एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेने श्री गणेशा होतोय. एका धावेने मात्र श्री गणेशा केला जातोय. स्विच हिटचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये. डॉट बॉल येणार आहे. अभिषेकचा विचार केला, अभिषेककडे सुद्धा सातत्याने या विभागामध्ये स्पेशली आपण विचार केला, बोरिवली मीरा रोड असेल, कांदिवली असेल, या विभागामध्ये अभिषेकने खूप चांगला अंडरआर्म क्रिकेट दर्शवलाय. त्यानंतर ओपनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा काही स्पर्धा तो सातत्याने खेळत असतो. यावेळी डॉट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलाय. अभिषेक मंडल हे सुद्धा मीरा रोड भाईंदर परिसरामधील एक मोठं नाव आहे. इथे मात्र चांगला झेल आहे, चांगला झेल जातोय. स्टेजवर तो पहिला बॉल कुठे ठेवला तू? डेड बॉलचे संकेत येत आहेत. डेड बॉलचे संकेत येत आहेत. थोडीशी ॲडव्हर्टाईज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत चषक 2025 ची ही दुसरी रजनी आणि मॅच नंबर 1 सध्या तरी सुरू आहे.
स्टेप आउट केलं, फक्त दिशा दिली आहे तिथे. थ्रू द कव्हर्स चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेतनचा आपण विचार केला, चेतनकडे सुद्धा अनुभव आहे, परंतु आता कठीण परिस्थितीमध्ये त्या अनुभवाचा वापर सुद्धा करावा लागणार आहे. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. डी पॉइंट बाउंड्रीजच्या बाहेर महत्त्वाचा चौकार. पक्ष स्काय रायडर इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे, कारण ऑलरेडी आपण आज पाहिलं तर थोडंसं उशिरा आहोत. तर सहकार्य करायचं आहे. 20 मिनिटाचा टायमर सध्या तुमचं सुद्धा ऑन आहे. ही महत्वाची सूचना आपण पोहोचवली आहे. फिल्डिंग टीम 20 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. 7:33 ला तुमचं टायमर ऑन करण्यात आलं होतं, लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये आपल्या 5 षटकं हाताळायची आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या बॉलिंग मार्क वरती शैलेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. मनगडाचा वापर केला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे चेतन, याच्यासाठीच ओळखले जातात. थोडस पायावरती चेंडू होता, तिथे मनगडाचा वापर केला गेलाय. कडकण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर, त्याला चेस केलं गेलंय. वन डी डिक्लेअरच्या रूपामध्ये अजून एक धाव येणार आणि धाव फलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. चेतन आणि जॉन्टी ही महत्वाची पेअर आहे, महत्वाची जोडी आहे. या जोडीवरती जबाबदारी आहे गीता चॅरिटेबल ट्रस्टच्या संघाची. इथे ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत, व्हाईट बॉलचे संकेत येणार आहेत. अजून एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9 या स्कोर कार्डवर. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये धावा थोडेसे जास्त खर्च झाल्यात. जर आपण विचार केला मागच्या षटकामध्ये अभिषेकने फारशा धावा खर्च केल्या नव्हत्या, शेवटच्या अर्थातच चेंडूवरती चौकार आला होता, परंतु या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरतो. अजूनपर्यंत गोलंदाज 3 बॉल अर्थातच 4 बॉलचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. 3 धावा ऑलरेडी खर्च केल्या गेल्यात. अजून एक वाईट बॉल जॉन्टी विरुद्ध, म्हणजे आता धावफलक डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू खालीच राहिला. 22च्या रूपामध्ये धाव आहे. बॅटर सोबत आपण पाहिलं तर विकेट किपर सुद्धा बीट होतोय.
समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळालं लॉंग ऑफला. एकदम निश्चितच रोखू शकणार नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 13 स्कोर कार्ड वरती आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, येणाऱ्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच मिळणार आहे. आणि आता मात्र महत्वाचा बॉल म्हणजे मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉलचे सुद्धा संकेत येतात. मॅजिक बॉल म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मॅजिक बॉलने अनेक मॅचमध्ये मॅजिक घडवलंय. म्हणजे इथे मात्र बॅटरने जर धावा केल्या तर त्या डबल होणार आहेत आणि विकेट गेलं तर -4. मॅजिक बॉल डबल ट्रबल अर्थातच दोन्ही टीमसाठी संधी आहे. प्रशांत चषकची खासियत आहे. मॅजिक बॉल वरती मात्र बॅटर की बॉलर कोणता अर्थातच खेळाडू हावी पडेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रेक्षक राजा सुद्धा हळूहळू या क्रीडा नगरीकडे वळतोय. औचित्य आहे प्रशांत चषक 2025 ची दुसरी रजनी. इथे मात्र वाईड बॉल म्हणजे एकही चेंडू न डिलिव्हर करता 4 धावा धावफलकावरती ऍड होणार आहेत. चला करेक्शन, म्हणजे 2 धावा ऍड होणार आहेत. चला कीपरने एक चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळालं, म्हणजे 2 धावा एकही चेंडू न डिलिव्हर करता पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मॅजिक बॉल वरती कुठेतरी बॅटरच्या फेवर मध्ये अजूनपर्यंत हा बॉल गेलाय आणि चेंडू सुद्धा डिलिव्हर करावा लागणार आहे. मॅजिक बॉल स्टील ऑन आहे. मॅजिक बॉल इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमधल्या दिशेने आला. बॅटर थोडंसं डिफेन्सिव्ह पोझिशन मध्ये होता, माइंडसेट मध्ये होता. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच स्काय रायडर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं क्रिस 11. स्काय रायडर आणि क्रिस 11 प्लीज आपण रेडी राहा. वीस मिनिटाचं टायमर आपला ऑलरेडी ऑन आहे. 7:33 अर्थातच पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. आपण फक्त 2 षटकासाठी 10 मिनिटं घेतली आहेत. पंचांना सुद्धा विनंती आपण ताकीद द्यायची आहे. 2 षटकांसाठी ऑलमोस्ट 10 मिनिटाचा टाइम गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन अभिषेकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथून मात्र आपण पाहिलं चेतन आणि जॉन्टीची जोडी थोडीशी सेट पाहायला मिळते. अंडर क्रिकेटमध्ये फारसा वेळ लागत नाहीये बॅटरला सेट व्हायला, कारण बॉल कमी फेस करायचे, धावा जास्त करायचे आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलं अटॅक्यू माइंडसेट ठेवावा लागतो. चेतन सध्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला. एक धाव निश्चितच कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव निश्चितच मिळणार आहे. बॅकफुटवरती टॅप करण्याचा प्रयत्न, थ्रू द कव्हर्स खेळाडू आहे. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक बघता बघता 19 या स्कोर कार्ड वरती आहे. मागच्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर सिंगलच्या रूपाने धावा आल्यात, म्हणजे ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर केला गेला आणि धावफलकावरती सध्या 19 धावा आहेत. तर मॅच नंबर 1 तुम्ही पाहतायत बाबू भूमी 11 वक्रतुंड आणि त्यांच्या विपक्ष गीता चॅरिटेबल ट्रस्ट चेतन 11 शिवम बॉईज. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बाहेर पंच वरतील दंडित करणार आहेत. वाईडच्या रूपामध्ये अजून एक अवांतर धाव आणि धावफलक जाऊन पोहोचेल 20 या स्कोर कार्डवर. धावा कराव्या लागणार आहेत. चेतन आणि जॉन्टिया जोडीला धावा तर कराव्या लागणार आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याच अँगलने आतमधल्या दिशेने आला, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा त्या अँगलने चेंडू आतमध्ये येतो थोडंसं अडचणी निर्माण करतो फलंदाजासाठी आणि तेच पाहायला मिळालं. फुटवर्क थोडंसं कमी पाहायला मिळालं, पदल आलित्य कमी पाहायला मिळालं, त्याच्यामुळे चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. यावेळेस स्टेप आउट केलाय, पदल आलित्य दाखवलंय कव्हर रिजन वरती.
एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं थ्रू द एक्स्ट्रा कव्हर शेवटच्या बॉलवरती हर्षितने एक अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं होतं मुकेश रॉयल चेंबूर संघाकडून आणि मॅच पूर्णपणे टेबल टर्न केली होती. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जीसीटी संघाचं 22 या स्कोर कार्डवरती आहे. षटक समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 22. या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर आपण धावांचा विचार केला 6 धावा खर्च केल्या गेल्यात. अभिषेकने महत्त्वाचं षटक हाताळलं. अभिषेकचं स्पेल इथे समाप्त होणार आहे. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही 7 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायची आहेत. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे होता. ऑलरेडी आपण 13 मिनिटं गमावली. धावफलकावरती धावा आहे सध्या 22. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सिनियर गोलंदाज हेमंतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. हेमंतकडे अंडर क्रिकेटचा एक दांडगा अनुभव आहे परंतु त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. सभा मॅचच्या दिशेने अजूनही 2 षटकांचाच म्हणजे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. फर्स्ट मॅच तुम्ही पाहतायत प्रशांत चषक 2025 ची दुसरी रजनी जोगेश्वरी टू पालघर हाफ आणि पहिला सामना सुरू आहे. बाबू भूमी 11 वक्रतुंड आणि त्यांच्या विपक्ष गीता चॅरिटेबल ट्रस्ट शिवम बॉईज चेतन 11. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा वापर मिसफील्ड नजर मोर ठेवणं गरजेचं आहे अंडर क्रिकेटमध्ये. ते थोडंसं आपण तिथे पाहायला मिळालं नाहीये. बॉडी लाईन बॉल लाईनच्या थोडीशी मागे नव्हती आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं हाताला चेंडू स्पर्श झाला परंतु सरळ सीमारेषा गाठतोय आणि 4 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. जॉन्डीच्या फळीतून आलेला चौकार धावफलकाला पुढे घेऊन जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनगडाचा वापर केला गेला. शॉर्ट आर्म पुलचे प्रयत्न डायरेक्ट हिट चे प्रयत्न झाले तिथे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण सॅम्युअलचा एक डायरेक्ट हिट पाहिला जेव्हा ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन होता आणि त्या इक्वेशनने पूर्णपणे मात्र आपण पाहिलं समीकरण बदललं. फ्लिक ऑफ द रिस्टच्या अगोदर स्वीपचा प्रयत्न झाला. पहिले असं वाटलं की कुठेतरी फ्लिक ऑफ द रिस्ट करणार आहेत परंतु चेतनने ऐन वेळेवरती आपण पाहिलं स्वीपचा प्रयत्न केला. एक धाव निश्चितच मिळेल. धावांचा विचार केला धावफलकावरती या सिंगलने 28 धावा आहेत. या ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेगाने धावफलक पुढे जाताना दिसतोय. या क्रीडांगणावरती जर आपण 35+ धावा गेल्या तर त्या धावा डिफेंड होऊ शकतात. इथे बिगेड करण्याचा प्रयत्न मुख्य होर्डिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा झटका गॉन फलंदाज बाद. बॅटिंग मार्क वरती सध्या हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथून मात्र एक चांगला पायात निर्माण केला होता जॉन्टी आणि त्याच्या सोबतीने चेतनने परंतु जॉन्टी बाद झाल्यानंतर ती जबाबदारी आता चेतनला स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. चला स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. जर 20 मिनिटांमध्ये षटकं कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला पॅनलाईजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे.
इथे मात्र पुन्हा एकदा मनगटाचा वापर झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडंसं फंबल तिथे सुद्धा पाहायला मिळालं. एक धाव निश्चितच कंप्लीट होते. इथे फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडंसं स्पीडअप करा. सातत्याने आपण व्हेरी फर्स्ट बॉल पासून सूचना देतोय मित्रांनो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 20 मिनिटाचा अवधी 5 ओव्हरसाठी मोर दॅन इनफ आहे. सहकार्य करा. जर एवढा वेळ तुम्ही घेणार आहे तर तुम्हालाच पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. त्याच्यानंतर कोणतीही अर्थात दखल घेतली जाणार नाहीये तुमची. ही सूचना आपण देतोय कारण वेळेचं बंधन आमच्यावरती आहे. इथे मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. धावांचा विचार केला धावफलक 34 या स्कोर कार्ड वरती आहे. हॅलो अजून एक व्हाईट बॉल. यष्टिरक्षकाचे तिथे चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. धावांचा विचार केला धावफलक शेख. हॅलो 37 या स्कोर कार्ड हॅलो वरती. हॅलो 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 36 धावा धावफलकावरती आहे. 36 ऑन द स्कोर कार्ड. चला ऑलरेडी तुम्हाला वेळेची फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे कारण वेळ तुमची ऑलरेडी थोडीशी एक्स्ट्रा झाली आहे. इथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉल येणार आहे. डॉट बॉलचे संकेत येतील. म्हणजे पहिली फेअर डिलिव्हरी इथे मात्र गोलंदाजाने हाताळली आहे आणि धावफलक अजूनही 36 वरती स्थिरावलाय. 36 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक या इनिंग मधलं 5वं षटक तुम्ही पाहतायत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष प्रशांत चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर फेकी झाली आहे. थोडीशी वाईडिश. एक धाव निश्चितच कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 37 या स्कोर कार्ड वरती आहे. नेक्स्ट मॅच स्काय रायडर आणि क्रिस 11. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. सूचना आपण पुन्हा एकदा वारंवार देतोय. व्हाईट बॉल 38. गोलंदाजाला कुठेतरी दिशा लय लाईन लेंथ काहीच सापडत नाहीये. कमबॅक करावं लागणार. एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल. थोडंसं चर्चासत्र आपण दोन्ही खेळाडूंमध्ये पाहतोय. स्वतःच्या खेळाडूचं कॉन्फिडन्स बूस्ट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज सुलयमध्ये नाहीये परंतु अर्थातच क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाहीये.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. हितेश बाद. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फसवलं बॅटरला. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. हितेश बाद स्टंपिंगच्या रूपामध्ये गॉन. सर नेक्स्ट बॅटर आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा रेडी राहायचंय. न्यू बॅटर अंकितला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावांचा विचार केला 37 ऑन द स्कोर कार्ड. 38 करेक्शन आपण करतोय. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. 38. चला स्पीडअप करा प्लीज. वेळेसाठी आपण सातत्याने सेकंड वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून आली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक 39 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 40 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक महत्वाची सूचना आहे, जर बाईक आपण प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क केला नसेल तर त्या लगेचच प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहेत. आणि हँडल लॉक सुद्धा जर आपण केले असतील तर हँडल लॉक करणं अवॉइड करा मित्रांनो, कारण अर्थातच बाहेर गाडी आली आहे बीएमसीची, तर आपण जर त्या प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क केल्या नसेल तर त्या पार्क करायचे आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत 42. 43चा पाठलाग करावा लागेल. चला आज या प्रशांत चषकाचा दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आणि पहिली इनिंग झालेली आहे आणि हा सामना पाहण्यासाठी व्यासपीठ शुभ प्रतिष्ठानचे माननीय श्री उदय तसेच वीरेंद्र साहेबी साहेब तसेच सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांचे प्रत्येक वर्षी आम्हाला आशीर्वादाच्या रूपाने पाठबळ प्रत्येक वेळी लाभत असतात. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व पुन्हा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. आपण आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे प्रत्येक वर्षी देतच असतात, म्हणजे ज्याप्रमाणे वर लिहिलेलंच आहे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभ प्रतिष्ठान आयोजित. आणि या शुभ प्रतिष्ठानचा आम्हाला ज्यावेळी आम्ही स्पर्धा सुरू केलेली त्यावेळी मोलाचं असं पाठबळ जे लाभलेलं ते शुभ प्रतिष्ठान या संस्थेचं आणि त्या संस्थेचे प्रमुख असे म्हणजेच उदयभाऊ जाधव तसेच वीरेंद्र साहेबी यांनी आपली दर्शवलेली आहे. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे त्यांचे हार्दिक आभार. तसेच सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांचे देखील आम्हाला प्रत्येक वर्षी या स्पर्धेकरता जे मोलाचे सहकार्य लाभते त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद सर. इधर मत मार, समझा क्या? क्यों?
जाव्या मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅक वरती कुणालला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र ड्राईव्ह केलंय, चुकी होतीये आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू पुरी फर्स्ट बॉल वरती चौकार आलाय. तब्बल 43चा पाठलाग करताना पहिल्या बॉल वरती आलेला चौकार मात्र पूर्णपणे मार्च मध्ये आपण पाहिलं. तर भूमी 11 वक्रतुंड्या संघाला घेऊन येणार आहेत, कारण 43चा पाठलाग करताना व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार आलाय. अभिषेक मंडल याच्या बॅट मधून. क्रीस 11 संघ जर उपलब्ध असेल तर टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा. स्काय रायडर संघ ऑलरेडी अवेलेबल आहे. बॅकफुट वरती कट केला, हा सुद्धा फटका चांगला आहे. अभिषेक मंडल या स्टाईल मध्ये चेंडू होतोय फरार, पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला चौकार कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या चुकीने मिळालाय आणि दुसरा चौकार आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडस बाहेर. अभिषेक मंडल याला संधी दिली होती हात उघडण्याची आणि त्या संधीचं सोनं केलंय. जसं आपण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा चर्चा करत होतो, अभिषेक मंडलिया या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी ओळखला जातो. अर्थातच मीरा भाईंदर परिसर असेल, बोरुली कांदिवली परिसर असेल, या खेळाडूची चर्चा सातत्याने या विभागामध्ये राहिली आहे आणि त्याचं ज्वलंत पृथक्करण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलं. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर संधी मिळाली हात उघडण्याची आणि तो कटचा फटका पाहायला मिळाला. चौकार येतोय, धावफलकावरती धावा आहेत 8. 43चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती इन प्रोग्रेस आहे. लेगस्टिकच्या बाहेर थोडंसं दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतंय. 9 धावा धावफलकावरती. 43चा पाठलाग करताना 2 बॉल वरतीच 9 धावा आहेत. हळूहळू आपण पाहिलं प्रेक्षक राजा सुद्धा प्रशांत चषकाच्या वाटेने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजांची काल सुद्धा गर्दी अलोट होती, आज सुद्धा आपण एक मोठा जनसागर या क्रीडा स्पर्धेसाठी पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला ड्राईव्ह केलाय, निखिल चुकी करतोय आणि त्या मोबदल्यामध्ये 1 धाव सुद्धा मिळते. निखिल चुकी करतोय आणि त्याच्या मोबदल्यावरती कदाचित रनआउट झालं असतं, परंतु तसं झालं नाहीये. स्ट्राईक अँड रोटेशन. 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 43चा पाठलाग करायचा आहे. त्रेचाळीसचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना निखिल विरुद्ध प्रारंभिक 3 चेंडूवरतीच आपण पाहिलं. 10 धावा धावफलकावरती आल्यात. इथे मात्र आपण पहिला फ्लिक करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये, म्हणजे लेग बायच्या रूपामध्ये धाव आहे. त्रेचाळीसचा पाठलाग करायचा. मॅच नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रशांत चषक 2025 ची दुसरी रणनी तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गौरव चेंडू खाली आहेत, फेकी सुद्धा झाली आहे. डायरेक्ट हिट. चला बॅटर आपण रेडी राहायचं. ही बॅटरला सुद्धा सूचना आहे. आपण एकच गोष्ट वारंवार सांगतोय,
दोन्ही अभिषेक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचंय. गौरवच्या डायरेक्ट हिटने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. धावफलकावरती सध्या धाव आहेत 11. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या रनआउट नंतर मात्र चित्र बदलेल का? गीता चॅरिटेबल ट्रस्टच्या बाजूने मात्र सामना झुकताना दिसेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. समोर मात्र आपण पाहतोय बाबू भूमी 11 वक्रतुंड संघ. पुन्हा एकदा कटचा फटका. निखिल थोडासा फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एक धाव निश्चितच कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 या स्कोर कार्ड वरती आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 12 धावा धावफलकावरती आहे. 43चा करायचा आहे पाठलाग. घेऊया शॉर्ट ब्रेक. देऊया डीजे मास्टरला. पॉलिंग ट्रॅक वरती जलदगतीचा गोलंदाज निखिलला इंट्रोड्यूस केलं गेलंय. ज्याच्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करावा लागणार आहे. चला स्पीडअप करायचंय. फक्त अजून एकच ओव्हर आपण हाताळली आहे. ऑलमोस्ट 5 ते 6 मिनिटाचा अवधी आपण घेतलाय. एक ओव्हरसाठी जर एवढा वेळ कन्झ्युम केला गेला तर अर्थातच एक मॅचसाठी मला वाटतं 1.5 ते 2 तासाचा वेळ जाणार आहे. लेगस्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत. दंडित सुद्धा करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे म्हणजे धावफलकावरती आता 13 धावा आहेत. 43चा पाठलाग करायचा होता. 13 धावा आपण पाहिलं. 6 चेंडूवरतीच खर्च झाल्यात. निखिल थोडंसं आज ऑफ कलर दिसला. क्षेत्रक्षणामध्ये सुद्धा थोडंसं लेझी एलिगन्स पाहायला मिळत होतं. परंतु कमबॅक करावं लागणार आहे स्वतःच्या संघासाठी. समोर अभिषेक मंडलिया टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गौरव पुन्हा एकदा फंबॉल पाहायला मिळालं. डायरेक्ट फेकी करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं चेंडूच कलेक्ट झाला नाहीये. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. 14. परंतु दुसऱ्या बाजूला अभिषेक मंडलियाचं कौतुक करावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल पासून आक्रमकता दाखवतोय. त्याला माहिती आहे 43 धावा जर करायच्या तर आक्रमकता एका बाजूने दाखवणं गरजेचं आहे. आणि कधी कधी म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आणि सध्या तेच अटॅक तो करताना अभिषेक मंडलिया मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. दुसऱ्या बाजूला सुद्धा अभिषेक आहे म्हणजे 2 लेफ्ट हँडेड अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र लेग बाईज. धावांचा विचार केला धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. न्यू बॅटर न्यूमान कैफला इंट्रोड्यूस केलं गेलं. बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका आहे. केफला इथे इंट्रोड्यूस केलं गेलं. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय ऑलरेडी 15 आहे. 43चा पाठलाग करायचा आहे. तर इथून पुन्हा एकदा छोट्या पार्टनरशिपची गरज आहे. विकेट्स फक्त 2 गमावले गेले आहेत. मॅच बॉल आलेला आहे परत.
लेगस्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत. अजून एक वाईट बॉलचे संकेत येत आहेत. 16 धावा धावफलकावरती आहे. 43 चा पाठलाग करायचा आहे. निखिल थोडासा ऑफ कलर तर आज दिसलाय आणि याची चर्चा आपण व्हेरी फर्स्ट बॉल पासून या षटकातील करतोय. थोडासा ऑफ कलर दिसतोय परंतु एका दुसरा चांगला बॉल आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा निखिलची वापसी आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एकान कैफला सुद्धा माहिती आहे समोर अभिषेक मंडली आहे. 2 चौकार त्याच्या फैतून आल्यात आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे. एका बाजूला बाबू भूमी 11 वक्रतुंड आणि त्यांच्या विपक्ष GCT चेतन 11 शिवम बॉईज म्हणजेच गीता चॅरिटेबल ट्रस्टचा संघ आपण पाहतोय. 43 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 to go. 4 बॉलचा खेळ झालाय. निखिल विरुद्ध अभिषेक मंडली. अजूनपर्यंत खूप चांगल्या लयमध्ये अभिषेक दिसला या मॅच मध्ये. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. अभिषेकला सुद्धा माहिती आहे या षटकातील धावा आल्यात आणि आता मात्र पॉवर बॉल असणार आहे. पॉवर बॉल फेस करताना तुम्हाला केव दिसेल. पॉवर बॉल वरती मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, अर्थातच मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं भरपूर काही घडलं. वाईट बॉल आला होता आणि त्याच्यावरती म्हणजे धावा डबल झाल्या होत्या आणि या मॅच मध्ये जर धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर बॉल, मॅजिक बॉल, सरप्राईज बॉल आहे. जर फलंदाजाने धावा केल्या तर त्या डबल होणार आहेत आणि जर विकेट घेतला तर कुठेतरी -4 होतील. एक धाव कंप्लीट होतीये. जर फेकी झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. -4 धावा झाल्या असत्या परंतु निखिलने तो रिस्क घेतला नाहीये कारण त्याला असं वाटलं की जर चेंडू चौकारावरती गेला तर कुठेतरी धावा डायरेक्ट 10 होणार आहेत. त्याच्यामुळे तो रिस्क घेतला नाहीये. धावफलक जाऊन पोहोचते 20 या स्कोर कार्डवर. अजूनही 23 ची गरज आहे. 18 मध्ये 23 ची गरज. टायमर मित्रांनो आपला ऑन आहे. ऑलमोस्ट आपण विचार केला वेळेचा तर 14 मिनिटं आपण ऑलमोस्ट घेतली आहेत 2 षटकं हाताळण्यासाठी. जर एव्हरेज 7 मिनिटं आपण प्रत्येक षटकासाठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये घेतली तर अर्थातच मला वाटतं स्पर्धा उद्याच्या दिवशी सुद्धा संपणार नाहीये. मध्ये 23 ची गरज आहे. 23 रिक्वायर्ड स्टील इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये 23 धाव्यांची गरज आहे. हलक्या हाताने फक्त ढकलले. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक बॉलिंग मार्क वरती ध्रुवला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला बॉल तर ॲक्युरेट सटीक टप्प्यावरती होता. कडकडाचा प्रयत्न. लाऊड अपील झाली आहे. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला वाईड साठी रेफर केलं गेलंय. वाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये
22 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले, फक्त दिशा दिली आहे पॉइंट रिझन वरती. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या स्कोर कार्डवर. 43चा पाठलाग करायचा आहे. तीन बॉलचा खेळ झाला. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहे 24-24. इथे मात्र वाईट बॉल आहे का ते यश पंच घोषित करतात. वाईट +1, 1 के साथ 1 फ्री आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. गती तर आहे परंतु गतीसोबत तुमची डिसिप्लिन लाईन लेंथ सुद्धा असणं गरजेचं आहे. ती तिथे पाहायला मिळाली नाही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये वाईट +1च्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. 43चा पाठलाग करायचा होता. हलक्यात फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक बघता बघता जाऊन पोहोचेल 27 या स्कोर कार्डवर. 27. एका बाजूला आपण पाहतोय बाबू भूमी 11 वक्रतुंड संघ आणि त्यांचे विपक्ष GCT चेतन 11 शिवम बॉईज. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं मोठ्या संख्येने अलोट गर्दी करताना आपल्याला दिसतोय, कारण प्रशांत चषकावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. आज शनिवारचा दिवस सुद्धा आहे. भरपूर अर्थातच साकारमानाने उद्याच्या दिवसामध्ये सुट्टी असेल तर त्या सुट्टीचा आस्वाद क्रिकेटच्या रूपामध्ये. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 28. बाबू भूमी 11 वक्रतुंड आणि त्यांच्या विपक्ष GCT चेतन 11 शिवम बॉईज. कर्णधार आपण पाहतोय अभिषेक सध्या तरी लीडिंग फ्रॉम द फ्रंट. वक्रतुंड संघाला लीड करताना दिसतोय. अजूनपर्यंत आपण विचार केला त्याच्या फळीतून 2 चौकार आल्यात, परंतु त्यासोबतच तब्बल 5 धावा त्याच्या फळीतून सिंगलच्या रूपामध्ये आल्यात. म्हणजे खूप चांगला ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 43 धावांचं पाठलाग करताना एक संयमी खेळी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याच्या विपक्ष आपण पाहिलं गोलंदाजी अजूनपर्यंत तेवढी चांगली झाली नाहीये. हलक्या हाताने पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. रनआउटची संधी तिथे. डायरेक्ट हिट जर झालं असं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असं, परंतु आयुष्य आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये जर तरला महत्व नाहीये. धावफलकावरती धावा आहेत 31. 12 मध्ये 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 12 मध्ये 13ची गरज आणि या क्रीडा नगरीवरती आपण पाहिलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये षटकार सुद्धा तुम्ही मारू शकतात. असं खूप कमी आपल्याला मुंबई क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, परंतु जर पडद्यावरती डायरेक्ट बॉल ब्रश झाला तर तुम्हाला षटकार घोषित करण्यात येणार आहे. वेळेचं बंधन आहे, प्लीज सहकार्य करा. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. वेळेचं बंधन आहे. 12 मध्ये 13ची गरज आहे. एका बाजूला अभिषेक मंडल यांचा आपण विचार केला, खूप चांगली फलंदाजी आणि त्याच्या सोबतीने नव्यानं आलेला कैफ सुद्धा तेवढीच चांगली फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र निखिल वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथा आणि महत्त्वाचा षटक घेऊन. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा राहिला होता, स्पेशली एक्स्ट्राच्या रूपामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता संघाला गरज आहे. कारण हे षटक जर आपण अर्थातच एव्हरेज हाताला, कमी धावांचा हाताला, इकॉनॉमिकल हाताला, तर या मॅचमध्ये अजून बरंच काही बाकी आहे. 12 मध्ये 13ची गरज आहे. काल सुद्धा आपण 23 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. अर्थातच रिषभ मुकेश रॉयल चेंबूर संघाने ओमकार मलाड विरुद्ध एवढ्या मोठ्या क्रीडांगणावरती तब्बल 23 धावा डिफेंड केल्या होत्या. तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कोणतंही टोटल छोटं किंवा मोठं नाही आहे, परंतु सध्या गरज आहे 12 मध्ये 13 धावा डिफेंड करायची आहेत आणि त्याची जबाबदारी निखिलच्या खांद्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला अभिषेक मंडली आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी तर केली आहे, परंतु एक चांगलं फिनिश द्यावं लागणार आहे.
इथे मात्र वाईट बॉल. ऑलरेडी तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करतायत. इथे माझा कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बालाजीला आपण तिथे पाहतोय स्वतःला झोकून दिलंय. संपूर्ण समर्पण, 100% डेडिकेशन. बालाजीला माहिती हा चेंडू थांबवणं महत्वाचं आहे, कारण प्रशांत चषकामध्ये जर टिकून राहायचं असेल तर संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे. केफला आपण पाहिलं फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडासा एक्स्ट्रा डिफेन्सिव्ह, त्याच्यामुळे डॉट बॉल. धावफलकावरती धावा अजूनही 33 आहेत, म्हणजे अजूनही दर विचार केला ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन पेक्षा कमी, अर्थातच 10 मध्ये 11ची गरज आहे. 10 मध्ये 11ची गरज. लेग बाईचे संकेत येत आहेत. लेग बाईचे संकेत येत आहेत. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. निखिलची खासियत आहे हाईटच्या हिशोबाने जेव्हा जेव्हा त्याची पिचिंग चांगली राहिली एक एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो. आणि केफचा विचार केला अजूनपर्यंत, जर धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. 8 मध्ये 10ची गरज आहे. मॅच इथून सुद्धा बदलू शकते, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. स्टेप आउट केलाय निखिल. कलेक्शन तर चांगलं. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचं सर. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. न्यू बॅटर न्यू मॅच. शैलेश चला प्लीज. 7 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. टायमिंगचा आपण विचार केला ऑलमोस्ट वेळ संपलेला आहे. सात मध्ये 10 धाव्यांची गरज आहे.
इथे आलाजी चुकी करतोय. अशा वेळेस मात्र चेंडू गॅदर करणं गरजेचं आहे, तसं झालं नाहीये. परंतु निखिलने मोक्याच्या क्षणी काय महत्वाचं षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त धावांचा विचार केला या षटकामध्ये. मोक्याच्या क्षणी फक्त 4 धावा खर्च केल्या. निखिलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. मोक्याच्या क्षणी आपण वक्रतुंड पहिलीच मॅच आजची सुद्धा आपण पाहतोय रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. चला घाई करायची वेळ ऑलरेडी झालेला आहे. बॉलिंग टीम फर्स्ट वॉर्निंग आपण पाहतोय दिली गेली आहे. चला घाई करायची प्लीज. फिल्डिंग टीम ऑलरेडी पंचांकडून तुम्हाला वॉर्न करण्यात आलंय. प्लीज सहकार्य करा. सहा मध्ये 9 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती प्रभाकर. प्रभाकरला इंट्रोड्यूस केलं गेलं. दुसरी वॉर्निंग आपण पाहतोय पंचांच्या मार्फत दिली गेली ऑलरेडी. इथे फटका चांगला आहे. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण चेतनच्या माध्यमातून. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक चांगला फटका परंतु त्यापेक्षा चांगलं रिफ्लेक्स पाहायला मिळालं. स्टॉप ऑफ द मॅच. आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मॅच टर्निंग पॉइंट ठरेल का. 5 मध्ये 8 ची गरज आहे. 5 मध्ये 8 ची गरज. केव्हचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि थ्रू द पॉइंट एक चांगला फटका केला परंतु चेतनला तिथे बीट करता आलं नाहीये. आता मात्र 8 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. तुम्ही पाहतायत प्रशांत चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी मॅच क्रमांक 1. चला प्लीज बॉलर सुरुवात करायची, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. एकदा नक्कीच कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 35 या स्कोर कार्ड वरती आहे. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छत्तीस धावा झाल्यात. आपण करेक्शन करतोय. 36 कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू घेतला गेलाय. कसला रिव्ह्यू घेतला.
डॉट बॉलचे संकेत येत आहेत. 3 मध्ये 7 ची गरज आहे. केफला मात्र एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. स्टील 7 रिक्वायर्ड इन अपकमिंग 3 डिलिव्हरीज. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका खेळणं तर गरजेचं आहे. प्रभाकरचं कौतुक करावं लागेल. इतक्याशा धावा नव्हत्या डिफेंड करण्यासाठी, परंतु त्या धावा सुद्धा खूप मापक आहेत माझ्यासाठी, त्याने आतापर्यंत दर्शवलंय. 3 बॉल महत्वाचे आहेत. 3 बॉल आपण कसे डिलिव्हर केलेत याला आता फारसं महत्व नाहीये. उर्वरित 3 बॉल आपल्याला चांगले डिलिव्हर करावे लागणार आहेत. समोरच्या दिशेने चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय. हा दमदार असरदार प्रशांत चषकाचा ब्रँडेड महत्वाचा चौकार. 4 कहाणी में ट्विस्ट. 2 मध्ये 3 ची गरज आहे. केव समोरच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. सरळ सीमारेषा पार. आता समीकरण आहे 2 मध्ये 3 ची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. कैफ सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. 2 मध्ये 3 ची गरज. पहिलीच मॅच बाबू भूमी 11 वक्रतुंड आणि त्यांच्या विपक्ष गीता चॅरिटेबल ट्रस्ट चेतन 11 शिवम बॉईज. काय रंगतदार परिस्थितीमध्ये बाबू भूमी 11 वक्रतुंड. असं वाटलं की इझिली मॅच जिंकली जाईल. अभिषेक जिथपर्यंत होता, परंतु आता थोडंसं अडचणीमध्ये संघ दिसतोय. चौकारने पुन्हा एकदा आशा प्रफुल्लित होत आहे. स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. स्ट्राईक घेण्याचे प्रयत्न कुणाल कडून होते चुकी. कुणाल कडून होते चुकी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक मध्ये 2 ची गरज आहे. पुन्हा एकदा तुमच्या समोर तो सामना कालच्या दिवसामधला येणार आहे. ओमकार मलाड आणि त्यांच्या विपक्ष ऋषभ मुकेश रॉयल चेंबूर. हर्षितने थ्रू द कव्हर्स 1 मध्ये 2 ची गरज असताना क्लासिकल जेल टिपला होता. सेम तो सामना पाहायला मिळेल का? 1 मध्ये 2 ची गरज. प्रशांत चषकाच्या क्रीडांगणाची खासियत आहे, या क्रीडांगणावरती धावा अर्थातच खूप कमी पद्धतीमध्ये चेस होताना आपण पाहिल्यात. 1 मध्ये 2 ची गरज. प्रेशर दोन्ही बाजूने बरोबर आहे. चला प्लीज बॅटर. चला 1 मध्ये 2 ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती बबनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. शेवटचा बॉल आहे. 2 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती प्रभाकर आहे. एका बाजूला गीता चॅरिटेबल ट्रस्ट चेतन 11 शिवम बॉईज आणि त्यांच्या विपक्ष बाबू भूमी 11 वक्रतुंड. 1 मध्ये 2 ची गरज. दोघांना एकमेकांना सांगावं लागणार आहे. हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 1 मध्ये 2 ची गरज. पॅडल स्वीप. चेंडू होतो फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. कौतुक करावं लागेल बबनचं.
एक स्पेशल जर्सी आपण पाहतोय. सर अभिषेक आपण यायचंय, धावा तर आपण केल्यात आणि त्यासोबतच आपण पाहिलं ट्रिपल एची जर्सी आपण पाहतोय. अभिषेक एक खूप चांगला खेळ. सन्माननीय आदरणीय उदयजी जाधव सरांना मी विनंती करेल की सर प्लीज या आपला शुभ हस्ते आपण देऊया. आणि वीरेंद्र साळवी सर आपल्याला सुद्धा विनंती आहे प्लीज सर. दोन्ही मान्यवर आपण पाहतो आपल्यासोबत आहेत. नेहमी पाठिंबा असतो प्रशांत चषक किंवा काही आयोजन नियोजन असेल दोन्ही मान्यवरांचं सहकार्य असतं. तर चर्चा करूया सर काय म्हणाल. अर्थातच शेवटची मॅच आपण पाहिली, एक बॉल अर्थातच धाब्यांची गरज होती, काय म्हणतील या स्पर्धेबद्दल. सुंदर अशी मॅच झालेली आहे. छान असं म्हणजे प्रशांत स्पोर्ट्स आणि शिवबावाले आम्ही चांगल्या प्रकारे टुर्नामेंट करतो आणि लोकांचा प्रतिसाद चांगला असतो आणि टीम पण चांगले असतात आणि ही मॅच बघायला खूपच छान म्हणजे एकदम अतितटीचा सामना असा झाला छान. काय टीम बाबू भूमी 11 यांचा चांगला असा विजय झालेला आहे. छान असं त्यांचं अभिनंदन. तुला बोलायचं नक्कीच सरांना सुद्धा मी विनंती केलं सर दोन शब्द या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल. नक्कीच नेहमी तुमचा पाठिंबा असतो, परंतु या मॅच बद्दल काय म्हणतील. एक मध्ये 2 धावींची गरज होती, स्वीपला चौकार आलात. मी या मॅच बद्दल तर नंतर सांगेनच, पण हे प्रशांत स्पोर्ट अकॅडमी ही जी संकल्पना जी निर्माण झाली त्याबद्दल मी सांगेन नक्कीच. प्रशांत कांबळी हा आमच्या शिवबा प्रतिष्ठानचा एक हरहुन्नरी सभासद आमच्यामधून खूप तरुण वयामध्ये निघून गेला आणि त्याच्या सर्व मित्रांनी त्याची ती आठवण म्हणून हे जे प्रशांत स्पोर्ट जी अकॅडमी निर्माण केली आणि दरवर्षी अगदी न चुकता अगदी आपल्या उत्साहामध्ये हे क्रिकेटचे सामने इथे आयोजित केले जातात आणि ते पूर्ण भव्य दिव्य असे असतात. तर मी या आयोजक संपूर्ण प्रशांत स्पोर्ट अकॅडमी आणि त्यांच्या सर्व ह्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करेन, आभार मानेन की तुम्ही एका मित्राची अगदी दरवर्षी ज्या पद्धतीने तुम्ही आठवण काढतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आता झालेल्या सामन्याचं जर सांगायचं म्हटलं तर खूप अतितटीचा सामना झाला आणि त्यामध्ये भूमी 11चा जो काय विजय झालेला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल. अभिषेक मंडले एकदा अभिषेक साठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. अभिषेक मंडलेला आपण पाहतोय. अभिषेक तुम्ही सुद्धा थांबायचं प्लीज. अभिषेक थांबायचंय, 2 मिनिट में ज्यादा आपका वक्त लूंगा नहीं. अभिषेक आणि बबन दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कि आपण मुख्य मंचावरती स्थान पर आए. अभिषेक बबन 2 मिनट के लिए जरूर मैं रुकाना चाहूंगा. तो अभिषेक सबसे पहले तो इस पूरे मैच के बारे में क्या कहना चाहेंगे, क्योंकि ऑलमोस्ट जब आप पहले खेल रहे थे तो ऐसा लगा कि मैच इजीली क्लियर हो जाएगा, बट उसके बाद वो रनआउट और वहां से ऐसा लगा कि अब टेबल टर्न हो चुका है. तो इस पूरे मैच के बारे में क्या कहना चाहेंगे. मैच तो अच्छा चल रहा था. 12 बॉल 6 बॉल 9 पे भी मेरे को मालूम था, भले कैफ ने डॉट किया है लेकिन कैफ एक बाउंड्री मार देगा, तो मेरे को कॉन्फिडेंस था मेरे टीम के प्लेयर्स पे कि 1 बॉल 4 भी आएगा तो हम लोग लास्ट में चौका मार देंगे, और जो हम लोग ने करके दिखाया. जरूर बबन के उस स्ट्रोक के बारे में क्या कहना चाहेंगे, क्योंकि थोड़ा सा पैर पे बॉल था, क्या आपको लगा था कि वो स्वीप आने वाला है. टू बी वेरी ऑनेस्ट, मेरे सामने फील्डर खड़ा था, मैंने शॉट देखा नहीं, मेरे को सिर्फ पर्दे का आवाज आया तो मैं भाग के अंदर आया हूँ. चलिए ऑल द बेस्ट. बबन क्या कहना चाहेंगे, कितना प्रेशर था, आखिरी बॉल पर जरूर 4 रन की जरूरत थी, क्या कहना चाहेंगे.
प्रेशर तर खूप होतं, बट मला माहिती होतं की मी शोर मारू शकतो, आणखी तो लेग ब्रेकच टाकत होता आणि इथे प्लेअर पण कोण होता, एकच प्लेअर होता म्हणून. नक्कीच अभिषेकच्या कॅप्टनशिप बद्दल काय म्हणेल, कारण अनेक वर्षाने सातत्याने अभिषेक अंडरम क्रिकेट खेळतोय, तर त्याच्या कॅप्टनशिप बद्दल सुद्धा तू काय म्हणशील? नाही, तो पण एक ऑलराऊंडर प्लेअर आहे, म्हणजे शांत डोक्याचा, एकदम शांत प्लेइंग करतो. आताही चांगला खेळला तो जर एवढा खेळला नसता तर ही 1 बॉल 2 पर्यंत आलीच नसती मॅच ॲक्च्युली. चला अभिनंदन तुझ्या पुढच्या मॅचसाठी. अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण पाहिलं अभिषेक मंडलियाने स्वतःचं मॅन ऑफ द मॅच मित्रांनो डेडिकेट केलं. एवढं सोपं काम नाहीये. घेऊया एक शॉर्ट ब्रेक, घेऊया लाईव्ह ॲक्शन नेक्स्ट मॅच सोबत. तिथपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा प्रशांत चषक 2025. धन्यवाद.